नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच 41 ठिकाणी जिवंत नागांचे प्रदर्शन. केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे यंदा शिराळ्यात तब्बल 41 ठिकाणी वन विभागाच्या देखरेखीखाली जिवंत नागांचे प्रदर्शन भरवून सर्पविषयक समाज प्रबोधन करण्यात आले. सन 2002 नंतर नागपंचमी उत्सवात जिवंत नाग पाहता आले नव्हते. मात्र गेल्या वर्षी 21 आणि यंदा 41 ठिकाणी ही सोय उपलब्ध झाल्याने राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घेता आले. हे प्रदर्शन यंदाच्या नागपंचमी उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच न्यायालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी पोलीस, वन विभाग, महसूल आणि आरोग्य प्रशासनाने अत्यंत जय्यत नियोजन केलं होतं. सुरक्षेसाठी 617 पोलीस जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी आंबामाता मंदिर परिसर, मिरवणूक मार्ग व प्रमुख चौकांमध्ये 20 सीसीटीव्ही कॅमेरे, 15 फिरते व्हिडिओ कॅमेरे, 12 ध्वनिमापक यंत्रे, 4 वॉच टॉवर आणि 2 दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली होती. संशयित हालचालींवर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने करडी नजर ठेवली जात होती. आमदार सत्यजित देशमुख व भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे यंदा 41 जिवंत नाग पकडून समाज प्रबोधन करण्याच्या उपक्रमास मंजुरी मिळाली. बेकायदा सर्प हाताळणी रोखण्यासाठी वन विभागाचे 150 अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर 7 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले होते, तर शहरांतर्गत 32 गल्ल्यांमध्ये 10 विशेष गस्ती पथके फिरत होती.